नमस्कार मित्रांनो. नमस्कार. मी सहाय्यक प्राध्यापक भूषण धनगर, राज्यशास्त्र विभाग, मुळजी जेठा महाविद्यालय, जळगाव. आजच्या या व्हॅल्यू एज्युकेशनल कोर्सच्या अंतर्गत असलेला विषय कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया या अंतर्गत आपला शेवटचा जो टॉपिक आहे, फाउंडेशन ऑफ गव्हर्नमेंट, त्यातील इंडियन ज्युडिशियल सिस्टीम यावरती आजच्या या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तर बघूया इंडियन ज्युडिशियल सिस्टीम, ज्याला आपण मराठीमध्ये भारतीय न्याय व्यवस्था असेही म्हणतो. तर बघा, आपल्याकडे साधारणतः शासनाचे 3 प्रकारांमध्ये विभाजन केलं जातं. देर आर 3 इम्पॉर्टंट ऑर्गन्स ऑफ गव्हर्नमेंट. वन इज लेजिस्लेचर, सेकंड इज एक्झिक्युटिव्ह अँड थर्ड इज ज्युडिशियरी, ज्याला आपण मराठीमध्ये कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ म्हणतो. तर यातला लेजिस्लेटिव्ह आणि एक्झिक्युटिव्ह हा जो भाग आहे हा एकमेकांशी संलग्न आहे. आणि त्यापैकी तिसरा जो भाग आहे ज्युडिशियरी, हा पूर्णतः स्वतंत्र असा घटक आहे शासनामध्ये. आणि शासनाचं एक वेगळं अंग आहे आणि यावरती कोणाचाही दबाव आपल्याला दिसत नाही. त्यामध्ये लेजिस्लेचर जो आहे तो लॉ बनवण्याचं काम करतो. एक्झिक्युटिव्ह जो आहे तो त्याचे लॉ आहे ते इम्प्लिमेंट करण्याचं काम करतो. आणि ज्युडिशियरी जी आहे ती आपल्याला न्यायदानाचं काम करते, किंवा मग लेजिस्लेचरच्या अंतर्गत जो लॉ पास केला जातो त्याला अर्थ लावण्याचं आणि तो संविधानाला तो साजेसा आहे, त्या स्ट्रक्चरमध्ये, त्या फ्रेमवर्कमध्ये बसणारा आहे किंवा नाही याबद्दल निर्णय घेण्याचा जो अधिकार आहे तो आपल्याला लेजिस्लेचर याच्याकडे दिसून येतो, ज्युडिशियरी याच्याकडे दिसून येतो. तर 3 प्रमुख ऑर्गन्स जे आहेत ते या गव्हर्नमेंट सिस्टीमचे आपल्याला दिसून येतात. तर ज्युडिशियरी जो आहे तो त्याचं महत्व आपण लक्षात घेऊया. तर त्याचे महत्व काय आहे? तर ज्युडिशियरी जो आहे तो आपल्याला असं लक्षात येतं की त्याच्यात आपण बघू शकतो की कॉन्फ्लिक्ट बिटवीन इंडिव्हिज्युअल्स अँड गव्हर्नमेंट. इंडिव्हिज्युअल्स म्हणजे सामान्य व्यक्ती जो आहे तो, आणि शासनाच्या अंतर्गत असलेले काही संघर्ष आहेत, त्या दोघांमधील संघर्ष जे आहेत ते सोडवण्याचं काम जे आहे ते ज्युडिशियरी करताना आपल्याला दिसून येते. त्यानंतर अ डिसिजन ऑर लॉ मेड बाय द गव्हर्नमेंट मे सीम अनफेअर फॉर पीपल टू इम्प्लिमेंट द ऑब्जेक्टिव्ह ऑफ सोशल जस्टिस अँड इक्वालिटी लेट डाऊन इन दी कॉन्स्टिट्यूशन्स. म्हणजेच काय, तर बऱ्याचदा शासन जे आहे ते एखादा निर्णय जो आहे किंवा मग एखादा कायदा जो आहे तो अन्यायकारक आहे, तर अशा कायद्याच्या विरोधात आपल्याला न्यायालयात दाद मागता येते. त्यामुळे न्यायालय महत्वाचं आहे. त्यानंतर संविधानाच्या अंतर्गत असलेले जे काही सामाजिक न्याय आणि समता या संबंधीचे जे काही उद्दिष्ट आहेत ते प्रत्यक्ष व्यवहारात आणण्याचं काम सुद्धा संविधानाच्या अंतर्गत न्यायालयाला जे आहे ते करावं लागतं. त्यानंतर ज्युडिशियरी थ्रो इट्स डिसिजन इन सर्टन केसेस ऑर थ्रो ऍक्टिव्ह इन्व्हॉल्वमेंट द कोर्ट कॅन हेल्प टू ब्रिंग द वीकर सेक्शन ऑफ सोसायटी, विमन्स, चिल्ड्रन्स, डिफरंटली एबल्ड अँड ट्रान्सजेंडर इन टू मेनस्ट्रीम ऑफ द सोसायटी. म्हणजेच काय, तर काही खटले जे आहेत ते निकाल अथवा सक्रिय भूमिका घेऊन शासन जे आहे ते शासनामध्ये पाठिंबा देण्याचं काम करते. न्यायालयाचे जे काही खटले आहेत त्यांचे जे काही निकाल आहेत त्या निकालांच्या मार्फत दिले जाणारे जे निर्णय आहेत ते एखाद्या कायद्याप्रमाणे काम करताना आपल्याला दिसून येतात, आणि या प्रकारे ते शासनामध्ये स्वतःची भूमिका जी आहे ते बजावत असतात. त्यानंतर समाजातली जी दुर्बल घटक आहेत, त्यात महिला असतील, बालकं असतील, दिव्यांग असतील किंवा मग तृतीयपंथी असतील किंवा मग इतर जे काही सामाजिक दुर्बल घटक आहेत त्यांना न्याय देण्याचं, त्यांना ते समाज घटक जे आहेत त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम जे आहे ते न्यायालय करताना आपल्याला दिसून येतं. त्यानंतर टू इम्प्लिमेंट अँड प्रोटेक्ट डेमोक्रॅटिक व्हॅल्यू लाईक फ्रीडम, इक्वालिटी अँड जस्टिस. स्वतंत्र, समता, न्याय यासारखी जी लोकशाही मूल्य आहेत त्यांचं संरक्षण करण्याचं काम सुद्धा न्यायालय करतं. टू प्रोटेक्ट द रूल ऑफ लॉ. कायद्याचं राज्य नावाची जी कन्सेप्ट आहे ज्याच्यामध्ये राज्यामध्ये
कायद्याच्या वर कुणीच नाही, सर्व कायद्याच्या अंतर्गत समान आहेत आणि कायदा सर्वांवरती समान पद्धतीने लागू होतो. हे जे तत्व आहे कायद्याचं राज्य, हे कायद्याचं राज्य जे आहे ते न्यायमंडळ जे आहे त्यामुळे सुरक्षित आहे आणि न्यायमंडळाद्वारे या संकल्पनेचं जे आहे ते संरक्षण केलं जातं. ऑल आर इक्वल बिफोर लॉ अँड दिस इज एक्सप्रेस क्लिअरली थ्रू द ज्युडिशियल डिसिजन. आपण आता बघितलं म्हटल्याप्रमाणे की कायदा सर्वांसाठी समान लागू आहे आणि त्या संबंधीचे निर्णय जे आहेत ते न्यायालयाद्वारे घेतले जातात. टू प्रोटेक्ट ऑफ द राईट्स ऑफ पीपल, नागरिकांच्या हक्कांचं संरक्षण केलं जातं. कॉन्फ्लिक्ट्स अँड रिझॉल्व्ह इन अकॉर्डन्स विथ लॉ, तंट्यांचे निराकरण, कोणत्याही गटाची व्यक्तीची दडपशाही आणि हुकुमशाही निर्माण होणार नाही यासाठी प्रतिबंध करण्याचं काम सुद्धा न्यायालय करतो. आता आपण स्ट्रक्चर ऑफ ज्युडिशियल सिस्टीम बघूया, न्यायालयाची रचना बघूया. त्यामध्ये इंडिया इज युनियन ऑफ स्टेट्स, वन ज्युडिशियल सिस्टीम फॉर द होल ऑफ इंडिया. म्हणजेच भारत जे आहे ते संघराज्य आहे, संघराज्य सिस्टीम आपल्याकडे आहे आणि याच्यामध्ये वन ज्युडिशियरी सिस्टीम आहे संपूर्ण भारतासाठी. म्हणजेच काय, तर थोडक्यात जर सांगायचं झालं तर अमेरिकन सिस्टीम जर आपण बघितली तर तिथं दोन प्रकारची सिस्टीम आपल्याला पाहावयास मिळते. एक म्हणजे फेडरल कोर्ट आहेत, ज्याच्यामध्ये सेंट्रल स्पेशली त्या सगळ्या गोष्टी मेंटेन करत असतं, आणि दुसरं आहे स्टेट गव्हर्नमेंटचे काही कोर्ट्स आहेत. आपल्याकडे सुद्धा ही सिस्टीम दिसते, मात्र आपल्याकडे एक युनिफॉर्मॅलिटी याच्यामध्ये आपल्याला दिसून येते, एक हायरार्किकल सिस्टीम आपल्याला याच्यामध्ये दिसून येते. ते कशी ते आपण पुढे बघूया. नो डिव्हिजन ऑफ कोर्ट्स बिटवीन द सेंट्रल अँड द कॉन्स्टिट्यूंट स्टेट्स. म्हणजेच काय, तर अमेरिकेत ज्याप्रमाणे राज्यांची न्यायालय वेगळी आणि सेंट्रलचं न्यायालय वेगळं, आणि त्यातही वेगवेगळ्या राज्यांची न्यायालय जी आहेत ते स्वतंत्रपणे काम करतात आणि सेंट्रलच्या दबावाखाली, सेंट्रलच्या अधिकाराखाली मात्र ते काम करत नाहीत. ते दोघंही सेपरेट आहेत, दोघंही इंडिपेंडंट आहेत. त्याप्रमाणे आपल्याला भारतात दिसत नाही. भारतामध्ये ज्युडिशियरी इज इन इंडिया इज इंटिग्रेटेड सिस्टीम. इंटिग्रेटेड सिस्टीम म्हणजे काय, तर उच्च न्यायालय असेल, उच्च न्यायालयाच्या अधिकारांखाली किंवा मग त्याच्या क्षेत्राखाली सर्व राज्यातील उच्च न्यायालय असतील, हायकोर्ट्स असतील, आणि त्या हायकोर्ट्स प्रत्येक राज्याच्या हायकोर्टच्या खाली मग तिथली डिस्ट्रिक्ट आणि जी लोकल न्यायालय असतील ती काम करताना आपल्याला दिसून येतात. इंटिग्रिटी सिस्टीम आपल्याला भारतामध्ये पाहावयास मिळते. त्यामध्ये द सुप्रीम कोर्ट इज द अपेक्स कोर्ट अंडर विच देअर आर हायकोर्ट्स. म्हणजेच काय, तर सुप्रीम कोर्ट भारतामध्ये सर्वोच्च न्यायालय आहे आणि त्याचा निर्णय जो आहे तो अंतिम असतो. त्याचा निर्णय कोणीही जो आहे ते पलटवू शकत नाही, स्वतः सुप्रीम कोर्ट असतो. द हायर कोर्ट कंट्रोल द डिस्ट्रिक्ट कोर्ट फॉलोइंग विच देर आर लोअर कोर्ट विच आर द बॉटम ऑफ द स्ट्रक्चर्स. म्हणजेच काय, तर उच्च न्यायालयाच्या नियंत्रणाखाली जिल्हा न्यायालय व इतर दुय्यम न्यायालय जे आहेत अशी रचना आपल्याला दिसून येते. ते आपण पुढे बघूया, पुढच्या स्लाइडमध्ये आपल्याला ते लक्षात येईल. आता बघा, तुम्ही हे स्लाइड बघत आहात, याच्यामध्ये एक स्ट्रक्चर दिलेलं आहे, एक हायरार्किकल स्ट्रक्चर तुम्हाला इथं दिसत आहे, ज्याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट जे आहे ते सर्वोच्च न्यायालय आहे आणि ते सर्वोच्च स्थानी आहे. त्याच्या खाली जे आहे ते आपल्याला हायकोर्ट दिसून येतं. हे हायकोर्ट्स जे आहे ते प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळे आहेत, पण ते सुप्रीम कोर्टाच्या अंडरमध्ये येतात. त्यामध्ये मग आपल्याला दोन त्याच्यामध्ये हे दिसून येतात, शाखा दिसून येतात. त्यामध्ये ट्रिब्युनल्स जे आहेत ती एक वेगळी शाखा आहे, ज्याच्यामध्ये काही संस्था ज्या आहेत, काही महत्वाच्या संस्था ज्या आहेत त्यांना काही न्यायालयीन अधिकार दिले जातात, ती त्याच्या अंतर्गत येतात. आणि त्यानंतर ही जी मुख्य शाखा आहे त्याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट अँड सेशन्स कोर्ट आपल्याला दिसतात. त्याच्यामध्ये ही दोन आपल्याला दिसून येतात. त्याच्यामध्ये सिव्हिल जजेस आहेत, सिव्हिल जजेस सिनियर आहेत आणि त्यांच्या खाली ज्युनियर जजेस असतात. आणि त्याचबरोबर काही डिस्ट्रिक्ट कोर्ट्समध्ये आपल्याला चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट दिसतात. त्यानंतर फर्स्ट क्लास आणि सेकंड क्लास अशा प्रकारे त्यांचं विभाजन सुद्धा आपल्याला दिसून येतं. तर ही एक हायरार्किकल सिस्टीम आपल्याला ज्युडिशियल सिस्टीम मध्ये पाहावयास मिळते. चीफ जस्टिस ऑफ इंडिया, भारताचे सरन्यायाधीश. तर सुप्रीम कोर्ट आहे, त्या सुप्रीम कोर्टमध्ये अपॉइंट केले जाणारे जे काही जजेस आहेत त्यांची संख्या जी आहे ती सध्या 34 आहे. तर 34 जजेसमध्ये एक जी व्यक्ती जी असते ती असते चीफ जस्टिस ऑफ इंडिया. आणि ही सर्वोच्च
पोस्ट आहे या ज्युडिशियल सिस्टीममध्ये. आणि त्यांच्यासोबतच इतर जे जस्टिस असतात त्यांना जस्टिस सुप्रीम कोर्ट जस्टिस असं म्हटलं जातं, आणि ते 33 असतात. तर चीफ जस्टिस ऑफ इंडिया जे आहेत त्यांना प्रेसिडेंट जे आहेत ते अपॉइंट करतात, आणि चीफ जस्टिस ऑफ इंडिया जे आहेत त्यांच्या सल्ल्याने प्रेसिडेंट जे आहेत ते इतर जजेस जे आहेत सुप्रीम कोर्टाचे त्यांना अपॉइंट करतात. बाय द कन्व्हेन्शन द सिनियर मोस्ट जज ऑफ द सुप्रीम कोर्ट इज अपॉइंट ॲज अ चीफ जस्टिस ऑफ इंडिया. म्हणजेच काय तर एखादे चीफ जस्टिस ऑफ इंडिया जर रिटायर झाले तर पुढचे जज कोण बनणार, तर ते जे 33 जजेस जे आहेत सुप्रीम कोर्टामध्ये त्यांच्यापैकी मोस्ट सिनियर जज जे असतील ते जे आहेत ते परंपरेने आपल्याकडे चीफ जस्टिस ऑफ इंडिया बनताना आपल्याला दिसून येतात, अशी ती परंपरा आहे. मात्र त्या परंपरेला डावलून जर इतरांना जरी जजेस बनवलं तरी संविधानामध्ये त्या बाबतीत काही कुठल्याही प्रकारची हरकत घेतलेली नाही, आणि असं बऱ्याचदा इतिहासात घडलेलं आहे की मोस्ट सिनियर व्यक्तीला डावलून त्याच्या खालची जी ज्युनियर व्यक्ती आहे तिला चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणून प्रेसिडेंट यांनी नियुक्त केलेलं आहे. द ज्युडिशियरी शुड नॉट वर्क अंडर द एनी काइंड ऑफ प्रेशर. The independence of judiciary is maintained so as to enable to judges to fearless carry out the function of giving justice. न्यायालय जे आहे ते कोणाच्याही दबावाखाली काम करत नाही, ती एक स्वतंत्र संस्था आहे, आणि न्यायाधीशांना निर्भयपणे न्यायदान करता यावे यासाठी न्यायमंडळ स्वतंत्र ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. ओके, तर एक चीफ जस्टिस ऑफ इंडिया जे आहे त्यांचं इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे फॉर जजेस ते आपण बघूया. तर त्यामध्ये पहिला क्रायटेरिया आपल्याला सांगता येईल तो आहे अ लीगल एक्सपर्ट ऑर वन हॅव्हिंग सर्व ॲज अ हाय कोर्ट जजेस ऑर अन एक्सपिरियन्स ॲडव्होकेट इन द कॉन्सिडरेट इलिजिबल. तर याच्यामध्ये एकतर तुम्ही निष्णात कायदेतज्ञ असावे, किंवा मग तुम्ही उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून तुम्ही काम केलेलं असावं, तुम्हाला त्याचा अनुभव असावा, किंवा मग उच्च न्यायालयामध्ये तुम्ही 10 वर्षांसाठी वकिलीचा तुमचा अनुभव असायला हवा. यापैकी जर क्रायटेरिया तुम्ही पार पाडत असाल तर तुम्ही चीफ जस्टिस ऑफ इंडिया किंवा मग सुप्रीम कोर्टाचे जजेस म्हणून पात्र असतात. जजेस आर अपॉइंटेड बाय द प्रेसिडेंट. दिस हेल्प टू अवॉइड एनी पॉलिटिकल प्रेशर. जजेस एन्जॉय सिक्युरिटी फॉर tenure. They cannot be removed from the post of trivial reasons or for the political motives. म्हणजेच काय तर जजेस जे आहेत त्यांची अपॉइंटमेंट जी आहे ती प्रेसिडेंटद्वारे केली जाते, आणि जे पॉलिटिकल प्रेशर असतं त्याच्यापासून त्यांना वेगळं ठेवलं जातं. त्यांचा एक कार्यकाळ असतो, एक सेवा शाश्वती असते, त्या कार्यकाळ झाल्याशिवाय त्यांना पदावरून दूर करता येत नाही. तसं करायचं असेल तर पार्लियामेंटमध्ये एक प्रोसेस आहे, आणि ती अत्यंत गुंतागुंतीची प्रोसेस आहे. तर जनरली कुठल्याही प्रकारचं त्यांना हटवता येत नसल्यामुळे प्रेसिडेंटनी जरी त्यांना अपॉइंट केलं तरी प्रेसिडेंटला त्यांना हटवता येत नाही जिथपर्यंत त्यांच्यावर महाभियोग चालवला जात नाही. त्यामुळे त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचं पॉलिटिकल प्रेशर येत नाही, आणि त्यांना क्षुल्लक कारणावरून कुठल्याही राजकीय हेतूने पदावरून दूर सुद्धा करता येत नाही. भारताचे सरन्यायाधीश व इतर. द रिटायरमेंट एज ऑफ जजेस ऑफ द पार्लिमेंट कोर्ट इज 65 इयर्स. फॉर द हायकोर्ट इज 62 इयर. सुप्रीम कोर्टाचे जे न्यायाधीश आहेत त्यांना 65 वर्षापर्यंत त्यांचा कार्यकाळ असतो, आणि हायकोर्टाचे जे न्यायाधीश आहेत ते त्यांचा 62 वर्षाचा कार्यकाळ, म्हणजेच 62व्या वर्षापर्यंत ते तिथं काम करू शकतात, आणि सुप्रीम कोर्टाचे 65व्या वर्षापर्यंत ते काम करू शकतात, वयाच्या 65 वर्षापर्यंत. द सॅलरी ऑफ द जजेस आर ड्रॉन फ्रॉम द कॉन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडिया. म्हणजे भारताची जी संचित निधी असतो त्याच्यातून तो फंड जो आहे तो त्यातून या जजेस जे आहेत त्यांना सॅलरी दिली जाते. नो डिस्कशन टेक प्लेस इन पार्लियामेंट. आणि हा जो फंड आहे ज्याला आपण सार्वत्रिक निधी किंवा मग ज्याला आपण संचित निधी असं म्हणतो, तर या फंडवरती पार्लियामेंटमध्ये कुठल्याही प्रकारचं जे आहे ते डिस्कशन करता येत नाही. त्यामुळे जजेस जे आहेत त्यांचा पेमेंट कमी करून वगैरे त्यांच्यावरती दबाव आणणे अशा प्रकारचे कामं पार्लियामेंटला आणि कुठल्याही राजकीय पक्षाला किंवा मग शासनाला करता येत नाही. पर्सनल क्रिटिसिझम कॅन नॉट बी मेड ऑन जजेस फॉर देअर ऍक्ट्स अँड डिसिजन्स. कंटेम्प्ट ऑफ कोर्ट इज कन्सिडर्ड इन द पनिशेबल ऑफेन्स. म्हणजेच काय तर कुठलाही जो न्यायाधीश आहे त्याने केलेली जी कृती आहे
किंवा मग त्याने दिलेल्या एखाद्या खटल्यातील जो निर्णय आहे त्याच्यावरती, त्या न्यायाधीशावरती किंवा मग कोर्टावरती कुठलाही व्यक्तिगत टीका तुम्हाला करता येत नाही. जरी तुमचं व्यक्ती स्वतंत्र असलं तरी तुम्हाला ते करता येत नाही. इवन ते तुम्हाला छापता येत नाही. असं न्यायालयाच्या एखाद्या निर्णयाच्या विरोधात जर क्रिटिसाइज करणारी एखादी पोस्ट असेल किंवा मग एखादा व्हिडिओ असेल, असं जर कोणी करत असेल तर त्याच्यावरती कारवाई ही जी आहे ती केली जाते आणि तो कंटेम्प्ट ऑफ कोर्ट, त्याला न्यायालयाची अवमानना जी आहे ती ठरवली जाते. आणि हे गुन्हा आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला तुरुंगात सुद्धा जावं लागू शकतं किंवा मग तुम्हाला पैशांच्या स्वरूपात दंडही भरावा लागू शकतो. इथं सुप्रीम कोर्ट बद्दल आपण बघूया. टू प्रोटेक्ट द जजेस फ्रॉम द मिसगाइडेड अँड रॉंगफुल क्रिटिसिझम. सुप्रीम कोर्ट जे आहे त्याच्या अंतर्गत त्यांच्या संदर्भात ज्या काही तरतुदी आहेत त्याच्यात दिसून येतं की या ज्या तरतुदी आहेत, जे ज्याला आपण बघितलं की कंटेम्प्ट ऑफ कोर्ट वगैरे ज्या तरतुदी आहेत, तर या तरतुदी ज्या आहेत त्या जजेसला जे आहे ते मिसगाईड आणि रॉंगफुल क्रिटिसिझम पासून दूर ठेवतं. प्रिझर्व द इंडिपेंडन्स ऑफ द ज्युडिशियरी. त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारची टीका ना संसदेत केली जाऊ शकते, ना कुठल्या पेपरच्या माध्यमातून, ना मीडियाच्या माध्यमातून केली जाऊ शकते. त्याच्यामुळे त्यांचं जे स्वातंत्र्य आहे, त्यांचं जे स्वतंत्रपणे काम करण्याची जी एकंदरीत स्ट्रक्चर आहे ते जे आहे ते आपल्याला प्रोटेक्ट होताना दिसून येतं. द पार्लमेंट कॅन नॉट डिस्कस डिसिजन ऑन द जजेस. पार्लमेंटला सुद्धा कुठल्याही प्रकारचं डिस्कस त्याच्यावर करता येत नाही. इट हॅज टू राईट टू रिमूव्ह द जजेस फ्रॉम द देअर पोझिशन थ्रू द इम्प्लिचमेंट ऑफ प्रोसिजर. तर त्यांना जर हटवायचंच असेल तर त्यासाठी चालणारी एक महाभियोगाची जी प्रक्रिया आहे ती संसद मात्र राबवू शकतं. न्यायालयीन सक्रियता, ज्याला आपण ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम असं म्हणतो. तर व्हॉट इज ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम, तर आपण बघूया. तर ट्रॅडिशनली आपल्याला माहित आहे की द कोर्ट सेटल द डिस्प्यूट्स. आपल्याला जनरली माहिती की एखादा डिस्प्यूट असेल, संघर्ष असेल, तंटे असतील, हे सोडवणे न्यायालयाचं प्राथमिक काम आहे. पण मागच्या काही दिवसांपासून कोर्टाची इमेज आपल्याला बदललेली दिसून येते आणि ती आपल्याला दिसून येते की कॉन्स्टिट्युशनल जे गोल्स आहेत किंवा मग जस्टिस आणि इक्वालिटी वगैरे सारखे जे गोल्स आहे कॉन्स्टिट्यूशनची, तर त्यांना प्रोटेक्ट करणं आणि त्यांना इम्प्लिमेंट करण्याचं काम सुद्धा सुप्रीम कोर्टच्या माध्यमातून, ज्युडिशरीच्या माध्यमातून होताना आपल्याला दिसून येतं. द कोर्ट हॅज ट्राय टू प्रोव्हाइड लीगल प्रोटेक्शन टू द मार्जिनलाइज सेक्शन इन द सोसायटी लाईक विमन, ट्रायबल्स, वर्कर्स, फार्मर्स अँड चिल्ड्रन्स. तर हे जे मार्जिनल सेक्शन्स आहेत आणि जे दुर्बल घटक आहेत सोसायटीमध्ये, ज्याच्यामध्ये महिला असतील किंवा मग जमाती असतील, कामगार असतील, शेतकरी असतील किंवा मग लहान किंवा मग ज्याला आपण म्हणतो की बाल कल्याण असेल, बाल असतील, या सर्वांना जे आहे त्यांना लिगल प्रोटेक्शन देण्याचं काम न्यायालय करतो. आणि पब्लिक इंटरेस्ट लेजिस्लेशन हॅव प्ले टू अन इम्पॉर्टंट रोल्स इन रिगार्डिंग. तर याच्यामध्ये जनहितार्थ ज्या याचिका आहेत त्याला पब्लिक इंटरेस्ट आपण ज्याला आपण म्हणतो की लेजिस्लेशन, ज्याला आपण म्हणतो PIL, ज्याला आपण शॉर्टकटमध्ये म्हणतो, त्याच्या माध्यमातून हे काम जे आहे ते केलं जातं आणि त्याला न्यायालयीन सक्रियता, ऍक्टिव्हिजम असं म्हटलं जातं. ज्याच्यामध्ये फक्त न्यायालयाचं काम भांडणं सोडवणं एवढंच न राहता कॉन्स्टिट्यूशनने ठरवलेले जे गोल्स आहेत ते गव्हर्नमेंट पूर्ण करतंय किंवा नाही, लोकांचं कल्याण होतंय किंवा नाही, या संदर्भात वेळोवेळी ते चेक करत राहणं आणि त्यानंतर शासनाला निर्देशन देणं हे सुद्धा न्यायालयाचं काम आहे आणि ती सुद्धा न्यायालय करताना आपल्याला दिसून येतं. फंक्शन ऑफ द सुप्रीम कोर्ट. सर्वोच्च न्यायालयाचे कार्य काय आहे ते आपण बघूया. टू सेटल डिस्प्यूट बिटवीन द सेंट्रल स्टेट. केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्यातले जे डिस्प्यूट्स आहेत, संघर्ष आहेत किंवा मग प्रश्न आहेत ते सोडवणे. अँड स्टेट ऑन द वन साइड अँड स्टेट ऑन द अदर साइड. म्हणजेच काय, तर फक्त केंद्र आणि राज्यामध्येच भांडणं असू शकत नाही, तर दोन राज्यांमध्ये सुद्धा भांडणं असू शकतात. ते सोडवण्याचं काम सुद्धा सर्वोच्च न्यायालय करतं. टू गिव्ह ऑर्डर टू रिलिव्हंट ऑथॉरिटीज फॉर द प्रोटेक्शन ऑफ द फंडामेंटल राईट्स टू सिटीजन्स. वेगवेगळ्या ज्या ऑथॉरिटीज आहेत आपल्याकडे, संस्था आहेत, त्यांना ऑर्डर्स देणे की त्यांनी फंडामेंटल राईट्स जे आहेत त्यांचं प्रोटेक्शन करावं आणि ते इम्प्लिमेंट करावं, अशा संदर्भातल्या ऑर्डर सुद्धा सर्वोच्च न्यायालय देऊ शकतं. टू रिव्ह्यू डिक्रीज अँड ऑर्डर टू लोअर कोर्ट अँड ऑल्सो रिव्ह्यू इट्स ओन डिसिजन्स. म्हणजेच काय, तर कनिष्ठ न्यायालयाचे जे निर्णय आहेत त्यांना पुनर्विचार करायला भाग पाडणे असेल किंवा मग आपले जे स्वतःचे निर्णय असतील सर्वोच्च न्यायालयाने दिलेले
त्याच्यावर पुनर्विचार करण्याचं काम सुद्धा सर्वोच्च न्यायालय करत असतं. इन केस द प्रेसिडेंट आस्क फॉर द ॲडवाइस ऑफ द कोर्ट टू अंडरस्टँड द लीगल ॲस्पेक्ट इन मॅटर ऑफ द पब्लिक इम्पॉर्टन्स अँड प्रोव्हाइड द नेसेसरी ॲडवाइसेस. तर आपल्याला माहितीच असेल की कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियामध्ये आर्टिकल 143 जे आहे त्याच्यामध्ये राष्ट्रपतींना अधिकार आहे की त्यांनी ते एखाद्या विषयावरती सर्वोच्च न्यायालयाचं मत मागवू शकतात. तर असं जे ॲडवाइस आहे, मत आहे, ते प्रेसिडेंट कोर्टाला मागू शकतं आणि कोर्टाला ते द्यावं लागतं. तर अशा प्रकारचे जे कार्य आहे ते आपल्याला सुप्रीम कोर्टाचे दिसून येतात. ज्युडिशियल रिव्ह्यू, न्यायालयीन पुनर्विलोकन, अत्यंत महत्वाची अशी सिस्टीम आहे. तर काय आहे ज्युडिशियल रिव्ह्यू? तर बघूया. तर रिस्पॉन्सिबिलिटी instructed to protection of the constitution. The constitution is fundamental law of nation. The parliament cannot pass any law of the violates the constitutions. तर तुम्हाला माहितीच असेल की कॉन्स्टिट्यूशन जे आहे त्याचं प्रोटेक्शनचं काम जे आहे ते कॉन्स्टिट्यूशनने सुप्रीम कोर्टाला दिलेलं आहे. आणि कॉन्स्टिट्यूशन हा आपला फंडामेंटल लॉ आहे, मूलभूत कायदा आहे, ज्याच्या बेसवरती इतर कायदे जे आहेत ते केले जातात. तर बऱ्याचदा पार्लमेंट जी आहे ती एखाद वेळेस असा लॉ किंवा मग असं ऍक्ट करू शकते ज्याच्या अंतर्गत कॉन्स्टिट्यूशनमध्ये असलेले ज्या काही लॉ आहे तो व्हायलेंट होऊ शकतो किंवा मग त्याचं उल्लंघन होऊ शकतं. तर असं जर झालं तर अशा वेळेस असा लॉ जर एखाद्या लेजिस्लेचरने किंवा मग एखादा ऍक्ट जर अशा लेजिस्लेचरने किंवा मग एक्झिक्युटिव्हने घेतलेलं असेल जे कॉन्स्टिट्यूशनच्या फ्रेमवर्कच्या बाहेरचं आहे, कॉन्स्टिट्यूशनला जोडणारं नाहीये, त्याच्या विरोधातला आहे, त्यांच्या मूल्यांच्या विरोधातला आहे, संविधानाच्या मूल्यांच्या विरोधातला आहे, तर असा लॉ जो आहे तो इलिगल डिक्लेअर करण्याचा अधिकार किंवा मग त्याला स्ट्रक डाऊन करण्याचा अधिकार जो आहे तो सर्वोच्च न्यायालयाला आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर एखादा लॉ जर असेल जो संसदेने बनवलेला आहे किंवा मग एखादी कृती जी आहे ती एक्झिक्युटिव्हने म्हणजेच पंतप्रधानाने त्यांच्या मंत्रिमंडळाने किंवा मग त्यांच्या शासनाने घेतलेली असेल आणि ती जर संविधानाच्या विरोधात असेल तर त्याला इनलिगल घोषित करणे किंवा मग त्याला बरखास्त करण्याचं काम कोर्ट करते. त्यालाच आपण ज्युडिशियल रिव्ह्यू असं म्हटलं जातं. आणि हे प्रत्येक कायद्याच्या बाबतीत न्यायालय जे आहे ते तपासून बघत असतं. हायकोर्ट जे आहे सुप्रीम कोर्टाच्या खाली आणि प्रत्येक राज्यांमध्ये हायकोर्ट्स इस्टॅब्लिश झालेले आहेत आणि पार्लमेंटच्या माध्यमातून ते केले जातात. त्यांची संख्या जी आहे त्या संदर्भातले कायदे करण्याचा अधिकार जो आहे तो पार्लमेंटला आहे. किती असेल तर सध्या 24 हायकोर्ट्स आपल्याकडे आहेत आणि तिथं प्रत्येक चीफ जस्टिस आणि त्यासोबत इतर न्यायाधीश जे असतात ते प्रत्येक हायकोर्टात आपल्याला प्रत्येक राज्यात पाहावयास मिळतात. आणि यांची सुद्धा नियुक्ती जी आहे ती प्रेसिडेंटद्वारे केली जाते. इथं चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट जे आहे त्यांची नियुक्ती प्रेसिडेंटद्वारे केली जाते आणि इतर जे जस्टिस आहेत त्यांची नियुक्ती करताना चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट जे आहेत त्यांचा सल्ला प्रेसिडेंट घेताना आपल्याला दिसून येतात. त्यानंतर उच्च न्यायालयाची कार्य आहेत, फंक्शन ऑफ हायकोर्ट्स आहेत. त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की टू सुपरवाइज अँड मेंटेन कंट्रोल ओव्हर द लोअर कोर्ट्स इन ज्युरिडिक्शन. ते हायकोर्टच्या अंडरमध्ये असलेले जे डिस्ट्रिक्ट आणि लोकल जे कोर्ट्स आहेत त्यांच्यावरती कंट्रोल आणि सुपरवाइज करण्याचं काम, मेंटेन करण्याचं काम जे आहे ते उच्च न्यायालय जे आहे ते करत असतं. ऑथॉरिटी ऑफ गिवन ऑर्डर टू प्रोटेक्ट फंडामेंटल राईट्स. तर फंडामेंटल राईट्स संदर्भात प्रोटेक्शनचं काम जरी सर्वोच्च न्यायालयाचं असलं तरी जनरली प्रथमदर्शी जे आहे ते उच्च न्यायालय हे काम करताना आपल्याला दिसून येतं. आणि सर्वोच्च न्यायालयापेक्षा उच्च न्यायालयाचं क्षेत्र या बाबतीमध्ये फंडामेंटल राईट्सला प्रोटेक्ट करण्याच्या बाबतीमध्ये उच्च न्यायालयाचं क्षेत्र अधिक विस्तृत असल्याचं आपल्याला दिसून येतं. द गव्हर्नर सिक्स द ॲडवाइस टू हायकोर्ट व्हाईल अपॉइंटेड जजेस इन द डिस्ट्रिक्ट कोर्ट्स. तर गव्हर्नर जे आहेत त्यांना ॲडवाइस देण्याचं काम सुद्धा हायकोर्टाच्या माध्यमातून केलं जातं. डिस्ट्रिक्ट अँड लोअर कोर्ट्स. तर याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट अँड लोअर कोर्ट्स जे आहेत त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की जे डिस्ट्रिक्ट आणि तहसील लेवलला म्हणजे तालुका लेवलला असलेले जे कोर्ट्स आहेत त्यांना आपण लोकल कोर्ट्स असं म्हणतो. द पीपल जनरली गो देअर कोर्ट्स आणि एव्हरी डिस्ट्रिक्ट कोर्ट हॅज वन डिस्ट्रिक्ट जज. तर जिल्हा आणि तालुक्याच्या ठिकाणी असलेली जी न्यायालय आहेत ती आणि त्याच्यामध्ये प्रत्येक
जिल्हा आणि तालुका न्यायालयामध्ये एक जिल्हा न्यायाधीश आपल्याला दिसून येतो. ब्रांचेस ऑफ द लॉ इन इंडिया. ब्रांचेस ऑफ लॉ इन इंडिया. तर दोन प्रकारचे ब्रांचेस आपल्याला याच्यामध्ये पाहावयास मिळतात. त्यामध्ये सिव्हिल लॉ संदर्भात आणि क्रिमिनल लॉ असे दोन प्रकारचे ब्रांचेस आपल्याला पाहावयास मिळतात. दिस लॉ, सिव्हिल लॉ, deals with conflict with affect or interfere with the right of person. तर जे जे पर्सन असतात, जे इंडिव्हिज्युअल्स असतात, त्यांचे जर राईट्स जर इथं व्हायलेंट होत असतील तर अशा कंडिशनमध्ये सिव्हिल लॉज जे आहेत त्या कोर्टामध्ये न्याय देण्याचं काम हे चाललेलं असतं. फॉर एक्झाम्पल कॉन्फ्लिक्ट रिगार्डिंग लँड अँड प्रॉपर्टी, रेंट ॲग्रीमेंट आणि डायव्होर्स. म्हणजेच काय तर जमिनीचे किंवा मग प्रॉपर्टी संदर्भातले काही प्रॉब्लेम्स असतील किंवा मग लँड ॲग्रीमेंट संदर्भात किंवा मग डायव्होर्स किंवा मग तलाक किंवा मग त्या संदर्भात जर काही प्रॉब्लेम असतील तर ते सिव्हिल लॉच्या अंतर्गत आणि सिव्हिल लॉ कोर्टच्या अंतर्गत आपल्याला सोडवताना दिसून येतात. त्यानंतर क्रिमिनल लॉ जे आहे त्याच्यामध्ये सिरियस क्राईम आर डील अंडर द क्रिमिनल लॉ. याच्यामध्ये मग ते थीफ असेल, रॉबरी असेल, डावरी असेल, मर्डर असेल, अशा प्रकारचे जे केसेस आहेत त्या क्रिमिनल लॉच्या अंतर्गत चालवल्या जातात. तेच आपण दिवाणी कायदा आणि फौजदारी कायदा असं दोघं म्हणतो. तर जमिनीचे वाद, भाडे करार आणि घटस्फोट जे आहे ते दिवाणीच्या अंतर्गत येतात. आणि गंभीर स्वरूपाचे गुन्हे जर असतील, चोरी असेल, घरफोडी असेल, हुंड्यासाठी छळ असेल किंवा मग हत्या यासारखे जे गंभीर गुन्हे आहेत त्यांचे जे प्रकरणं जे आहेत ते फौजदारी कायद्याच्या अंतर्गत चालवले जातात. तर अशा प्रकारे आपल्याला सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आणि लोकल कोर्ट जे आहेत त्याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट आणि लोअर कोर्ट असेल अशी एकात्म स्वरूपाची इंटिग्रेटेड सिस्टीम आपल्याला ज्युडिशियल सिस्टीम आपल्याला पाहावयास मिळते. थँक्यू.